नमस्कार मित्रांनो, एनजी मॅथ क्लास या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी नागनाथ गर्जे तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करतो। मित्रांनो, आपण मिशन तलाठी भरती अंतर्गत गणित व बुद्धिमत्ताचं अतिशय महत्त्वपूर्ण असं लेक्चर पाहत आहोत। मग या ठिकाणी आजचं आपलं हे प्रकरण कितवं आहे तर आजचं आपलं प्रकरण क्रमांक 10 आहे। प्रकरणाचं नाव काय आहे? रेल्वे वेग वेळ अंतर। आता मित्रांनो, हे प्रकरण काय आहे? आपल्या परीक्षेच्या दृष्टीने काय अतिशय महत्त्वपूर्ण असं प्रकरण आहे। या प्रकरण एकाच व्हिडिओमध्ये पूर्ण प्रकरण कव्हर करणं शक्य नाही। मग आजचा काय असणार आहे? आपला भाग 1 असणार आहे आणि उद्या भाग 2 आपण काय करू, या प्रकरणाचा उद्या अपलोड करू। ओके, मग या ठिकाणी पहा, पहिलं गणित काय विचारलं आपल्याला पहा। एक गाडी 15 मिनिटात 5.5 किलोमीटर जाते तर तिचा ताशी वेग किती? काय विचारलाय? ताशी वेग आपल्याला या ठिकाणी विचारलेला आहे। ओके, मग या ठिकाणी पहा, आपल्याला सिंपल तुम्हाला सांगतो काय दिलंय। 15 मिनिटात गाडी किती अंतर कापते? 5.5 किलोमीटर। ओके, मग आपल्याला काय विचारलंय? ताशी वेग विचारलाय। तासामध्ये ती किती किलोमीटर जाईल असं आपल्याला विचारलेलं आहे। मग तासामध्ये काय करायचं? इथं वेग आपल्याला कशात दिलाय? मिनिटात दिलाय। मग तासाचं रूपांतर काय करायचं? मिनिटात करायचं। मग 1 तास बरोबर किती मिनिटं? 60 मिनिटं। ओके, म्हणजेच काय, ती 60 मिनिटात किती किलोमीटर जाईल? ओके, आणि काहीच नाही, तुम्हाला काल सांगितल्याप्रमाणे याचा तिरकस गुणाकार करून घ्यायचा। तिरकस गुणाकार काय होईल पहा, 5.5 गुणिले किती? 60 आणि छेदामध्ये किती येतील आपले? 15। ओके, मग या ठिकाणी पहा, 15 × 15, 15 × 60 काय राहिलं आपलं? 5.5 गुणिले किती राहिलं? 15 × 60 आहे, 5.5 गुणिले 4 राहिलं। ओके, मग या ठिकाणी काय होईल? गुणाकार करून घेऊ। 4 × 5 = 20 किती? 0। हातचे किती आले? 2। पुन्हा 4 × 5 = 20, 20 आणि 2 किती? 22। ओके, इथं पॉईंट काय होता? एक संख्या सोडून पॉईंट होता, पॉईंट देऊन टाकला, म्हणजेच आपला ताशी वेग किती आला? 22 किलोमीटर प्रति तास वेग आला। 22 ऑप्शन कुठे आपल्याला? ऑप्शन क्रमांक 3 दिलेला आपल्याला 22 किलोमीटर प्रति तास। ओके, आता हे काय होतं? अगदीच बेसिक गणित होतं। ओके, आपण काय करतो, सोप्याकून थोडं हळूहळू अवघडाकडे जातो। हे अगदीच बेसिक गणित होतं। पुढचं गणित काय याच प्रकरणावरचं विचारलेलं आपल्याला पाहूया। काय विचारलं होतं पहा या ठिकाणी। या प्रकारचं गणित आपण कालच्या व्हिडिओमध्ये सुद्धा एक घेतलं होतं। कालच्याने मला वाटतं सरासरीच्या प्रकरणामध्ये घेतलं होतं। ओके, आणि हे तुम्हाला मी पण काय म्हटलं होतं, हेच गणित पुन्हा आपल्याला काय येणार आहे, अशाच प्रकारचं गणित आपल्याला पुढं रेल्वेच्या प्रकरणामध्ये सुद्धा विचारलेलं आहे। मग काय विचारले पहा, ताशी 90 किलोमीटर वेगाने एक गाडी एका गावाहून 180 किलोमीटर अंतरावरील दुसऱ्या गावाला जाते व परत येताना 60 किलोमीटर ताशी वेगाने परत येते तर तिचा ताशी वेग किती असेल किंवा तिचा सरासरी वेग। आता इथं काय विचारलंय? ताशी वेग विचारलंय, किंवा या ठिकाणी आपल्याला असं पण विचारू शकते तिचा सरासरी वेग किती असेल। ओके, सरासरी वेग किती असेल? ओके, असं पण आपल्याला काय करू शकतात? विचारू शकतात। मग या ठिकाणी मी तुम्हाला कालच काय सूत्र सांगितलं होतं? सिंपल सूत्र होतं आपलं पहा, एकूण वेग एकूण अंतर छेद एकूण वेळ म्हणजे एकूण तास। ओके, एकूण तास। मग या ठिकाणी पहा, एकूण अंतर किती असणार आहे आपलं पहा, 180 किलोमीटर जायचं आणि पुन्हा 180 किलोमीटर रिटर्न यायचं, म्हणजे 180 अधिक 180, 180 अधिक 180 बरोबर किती? 360। किती? 360 काय असणार आहे आपलं? एकूण अंतर असणार आहे। आता आपले एकूण तास किती लागतात हे काढावं लागतील पहा। जाताना काय झाली? 90च्या वेगाने गेली। मग 90च्या वेगाने जर तिने 180 किलोमीटर अंतर कापलं असेल तर किती तास प्रवास केला असेल? 2 तास। ओके, जाताना 2 तास। आता येताना किती वेळ केलाय? येताना पुन्हा अंतर किती आहे? तेच अंतर आहे 180 किलोमीटर अंतर। कितीचं स्पीड होतं येताना तिचं? 60चं स्पीड होतं। मग 180 भागिले 60, 7 × 18। ओके, किती तास? 3 तास। म्हणजे एकूण किती तास झाले आपले? 3 तास अधिक 2 तास, 3 आणि 2 किती? 5 तास। ओके, मग या ठिकाणी तिने एकूण काय केलेलं आहे? अंतर किती कापलंय? 3600 किलोमीटर अंतर 360 किलोमीटर अंतर कापलंय। किती तासात कापलंय? 5 तासात कापलंय। मग आपल्याला काय करायचं? फक्त 360 भागिले 5 करायचे। ओके, मग भागाकार करून घेऊ पहा। 5 × 5, 7 × 5 किती? 35। 36 मधून 35 गेले, खाली किती राहिला? 1 राहिला। पुढचा 0 घेतला, किती झाले? 2 झाले।
सॉरी एक पुढचा शून्य घेतला, किती झाले 10 झाले. मग 5 दुने किती 10, म्हणजेच आपलं उत्तर काय आलं 72 किलोमीटर प्रति तास हा काय झाला त्या गाडीचा सरासरी वेग झाला किंवा ताशी वेग झाला. ओके, मग ऑप्शन कुठे 72 आपल्याला ऑप्शन क्रमांक 3 आपल्याला 72 दिलेला आहे. अगदी सिंपल आहे मित्रांनो, फक्त तुम्हाला गणितात विचारलंय का हे काय करायचे समजून घ्यायचे. ओके, चला पुढच्या गणिताकडे जाऊ. झटपट असतं. आपण तुमचा अजिबात टाइमपास करत नाही, बाकीच्या लेक्चर सारखा बाकीच्या व्हिडिओ सारखा आपण तुमचा टाइमपास करत नाही. या ठिकाणी पहा तिसरं गणित आहे. आताशी खरे आपले रेल्वेवरचे गणित चालू झालेत. पहा काय विचारलंय, 90 मीटर लांबीची रेल्वे एक खांब 6 सेकंदात ओलांडते तर तिचा ताशी वेग किती. काय विचारलं आपल्याला या ठिकाणी पहा वेग विचारलेला आहे. ओके, मग तुम्हाला एक सूत्र सांगतो पहा, मी सूत्र तुम्हाला लिहून घ्यायचे. पहा एवढं सूत्र आहे ना, कुठंतरी लिहून घ्या, पाठ करून ठेवा. काय अंतर बरोबर वेग गुणिले वेळ गुणिले 5/18. काय 5/18 आहे लक्षात ठेवा. 5/18 कशा प्रकारे असते, अशा प्रकारे 5/18 लक्षात ठेवा. पुन्हा एकदा सांगतो सूत्र काय आहे, अंतर बरोबर वेग गुणिले वेळ गुणिले 5/18. एवढं सूत्र लक्षात ठेवायचंय. मी या ठिकाणी टाईपच करून आणलंय, म्हटलं वैतागच नको लिहिण्याचा, त्यामुळे काय केलंय टाईप करून आणलंय. हवं तर स्क्रीनशॉट काढून ठेवा, लिहून ठेवा, काही करून ठेवा. कारण या ठिकाणी पहा तुम्हाला अंतर विचारू द्या हेच सूत्र लागणार आहे, तुम्हाला वेग विचारू द्या हेच सूत्र लागणार आहे, वेळ विचारू द्या हेच सूत्र लागणार आहे. म्हणजे तुम्हाला अंतर जरी विचारलं तरी याच सूत्राने आपण काढणार आहोत, वेग जरी विचारला तरी याच सूत्राने काढणार आहोत, आणि वेळ जरी विचारला तरी याच सूत्राने काढणार आहोत. ओके, मग या ठिकाणी पहा अंतर काय सांगितलं आपल्याला, अंतर म्हणजेच काय असतंय लांबी. ओके, मग लांबी किती सांगितली आपल्याला इथं 90. बरोबर काय होईल, वेग काय केला आपल्याला, वेग तर आपल्याला काढायला सांगितलंय ना, मग वेग काय करायला लागेल x घ्यावा लागेल, गुणिले वेळ किती आहे 6 सेकंद. किती सेकंद 6 सेकंद गुणिले पुढचे काय 5/18. ओके, जशाच तसे घ्यायचे 5/18, त्याला काही छेडछाड करायची नाही. बघा इथं काय होतंय 6 आणि भाग बसतोय 5, 6 × 6 6 त्रिक किती 18. ओके, म्हणजे या ठिकाणी काय राहिलं आपलं 5/3 राहिलं. गणित कसं राहिलं पहा आपलं 90 बरोबर x गुणिले किती 5/3. ओके, मग आता हे 5/3 जर बरोबरच्या अलीकडे आणले तर हे कसे होतील मित्रांनो, 90 गुणिले 3/5 बरोबर काय होईल x होईल. ओके, मग 5 ने 90 ला भाग बसतोय, 5 × 5 5 × 5 खाली किती राहिले 4, पुढचा शून्य घेतला 40 झाले, 8 × 5 किती 40, किती आलं 18. 18 गुणिले किती राहिलेत आपल्या या ठिकाणी 3, 18 गुणिले 3 बरोबर किती मित्रांनो 54. म्हणजेच x बरोबर किती आला 54. 18 त्रिक किती 54 ना, मग x बरोबर किती आला 54 आला. मग त्या गाडीचा ताशी वेग किती असणार आहे 54 किलोमीटर प्रति तास हा काय असणार आहे ताशी वेग असणार आहे. लक्षात आलं, सिंपलचं सूत्र आहे, फक्त एवढं सूत्र लक्षात ठेवा. आणि कधीही गणितामध्ये मित्रांनो तुम्ही सूत्रांनीच गणितामध्ये जायचंय. का सांगतोय मी, तर तुम्ही जेव्हा जेव्हा सूत्रांनी गणितामध्ये जाल तेव्हा तेव्हा तुम्ही अशा प्रकारचे गणित चुटकी सरशी सोडवाल. ओके, पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. प्रश्न क्रमांक आहे 4 आहे. सूत्र एकदा पुन्हा पाहून घ्या. सूत्र मी परत सांगणार नाही किंवा परत फळ्यावर लिहिणार नाही, पुन्हा एकदा पाहून घ्या, पुन्हा एकदा वाचून सांगतो. अंतर बरोबर वेग गुणिले वेळ गुणिले 5/18 हे काय आपलं सूत्र आहे. ओके, पुढचं गणित काय आहे, गणित क्रमांक 4 आहे. काय विचारले पहा, ताशी 60 किमी वेगाने जाणारी आगगाडी 300 मीटर लांबीचा बोगदा 30 सेकंदात ओलांडते तर तिची लांबी किती. आता इथं काय विचारलंय, गाडीची लांबी किती मीटर आहे असं विचारलंय, पण मी तुम्हाला काय सांगितलं होतं, तुम्हाला लांबी विचारू द्या, वेग विचारू द्या, वेळ विचारू द्या, आपलं सूत्र काय असणार आहे तेच सूत्र असणार आहे. एकदा लिहितो इथं, पुन्हा लिहिणार नाही. अंतर बरोबर वेग गुणिले वेळ गुणिले 5/18 हे काय आपलं सूत्र आहे. ओके, मग या ठिकाणी पहा आपल्याला काय काय दिलंय अंतरामध्ये. पहा आपल्याला काय 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 करायचंय, एकतर इथं आपल्याला बोगद्याचं अंतर दिलंय, बोगद्याचं अंतर दिलंय, आणि आपल्याला विचारलेलं कशाचं अंतर आहे रेल्वेचं अंतर आहे. मग अंतरामध्ये काय करायचं, रेल्वेचं अंतर पण घ्यायचं, बोगद्याची लांबी पण घ्यायची. म्हणजे जेवढी जेवढी लांबी दिली असेल, जेवढे अंतर दिले असतील ते सगळे अंतर कुठे येतील आपल्या या अंतरमध्ये येतील. ओके, मग आपल्याला विचारलंय काय इथं रेल्वेची लांबी विचारलेली आहे, म्हटलं लांबी x अधिक काय होईल बोगद्याची लांबी किती आहे 300 बरोबर वेग किती दिलाय 60 किमी वेग दिलाय ना, बरोबर का नाही.
60 किमी, मग या ठिकाणी 60 जशाच तसे गुणिले वेळ, वेळ किती दिलाय पहा बरं, किती वेळ दिला या ठिकाणी आपल्याला पहा 30 सेकंद वेळ दिलेला आहे. ओके, मग गुणिले 30 गुणिले 5/18 आपले जशाच तसे. ओके, गुणाकार करून घ्यायचा, गणिती क्रिया करून घ्यायची. पहा या ठिकाणी पहा 6 ने भाग बसतोय पहा. 6 त्रिक किती 18, 6 10 60. ओके, पुन्हा या ठिकाणी काय होतं 3 ने भाग बसतोय पहा. 3 1 3, 3 10 30. ओके, म्हणजे या ठिकाणी काय राहिलं पहा 10 गुणिले 10 गुणिले 5. ओके, मग 10 गुणिले 10 बरोबर किती 100 आणि 100 गुणिले 5 बरोबर किती 500. मग या ठिकाणी काय होईल आपलं x अधिक 300 बरोबर किती आलता आपला गुणाकार 500. ओके, मग या ठिकाणी x बरोबर काय होईल आपलं हे अधिक 300 आपल्याला पलीकडे न्यावं लागतील. मग हे बरोबरच्या पलीकडे गेले तर हे काय होतील 500 वजा 300 होतील. ओके, मग x बरोबर आपला किती राहील या ठिकाणी 200. x काय घेतला होता आपण, रेल्वेची लांबी x होती आपली बरोबर. मग रेल्वेची लांबी आपली किती मीटर आली 200 मीटर आली. कुठे ऑप्शन 200 पहा, ऑप्शन पर्याय क्रमांक 2 आपल्याला दिलेला आहे 200 मीटर. तुम्हाला मी काय सांगितलं होतं, काही विचारू द्या, फक्त तुम्हाला एवढं एक सूत्र लक्षात ठेवायचं आहे, ज्याच्या सूत्र डोक्यात त्याचा कार्यक्रम यशस्वी होणार. ओके, त्याला टेन्शन घ्यायची गरज नाही. पुढचा प्रश्नाकडे जाण्या अगोदर मित्रांनो एक छोटीशी सूचना, आपण तलाठी भरतीसाठी अतिशय महत्त्वपूर्ण अशी टेस्ट सिरीज सुरू केलेली आहे. आपल्या टेस्ट सिरीजचं वैशिष्ट्य असं की ती काय असणार आहे TCS आणि IBPS पॅटर्ननुसार आपली टेस्ट सिरीज असणार आहे. त्याच सोबत अजून एक आपल्या टेस्ट सिरीजचं महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य आहे, ते म्हणजे काय आहे तर आपल्या टेस्ट सिरीजमध्ये आपण तुमचा तलाठी भरतीचा संपूर्ण अभ्यासक्रम कव्हर केलेला आहे. म्हणजे संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित असणार आहे, सगळा सिलेबस याच्यामध्ये तुमचा कव्हर केला जाणार आहे. त्यासोबत तुम्हाला आपल्या टेस्ट सिरीजची आन्सर की सुद्धा दिली जाणार आहे. ओके, म्हणजे तुम्हाला काही टेन्शनच ठेवलेलं नाही. आता टेस्ट सिरीजमध्ये तुम्हाला एकूण किती टेस्ट भेटणार आहेत तर एकूण 10 टेस्ट भेटतील आणि त्याच्यावरती फ्रीमध्ये तुम्हाला तलाठी भरतीचे 2011 पासून 2019 पर्यंतच्या काय होतील सर्व प्रश्नपत्रिका तुम्हाला दिल्या जातील. ओके, ह्या सुद्धा कशा असणार आहेत, या प्रश्नपत्रिका सुद्धा काय असणार आहेत आन्सर की सहित असणार आहेत. ओके, म्हणजे याची सुद्धा उत्तरपत्रिका तुम्हाला दिली जाईल. आपल्या टेस्ट सिरीजची किंमत किती आहे मित्रांनो, तुम्हा सगळ्यांना माहिती आहे 150 रुपये आहे. परंतु त्याच्यामध्ये आपली काय आहे डिस्काउंट ऑफर अजून सुद्धा चालू आहे. तुम्हाला फक्त 99 रुपयाला ही टेस्ट सिरीज पडेल. कधी तुम्ही जर आज टेस्ट सिरीज घेतली तर तुम्हाला ती फक्त काय होईल 99 रुपयाला ही टेस्ट सिरीज पडेल. ओके, मग आता हे 99 रुपये तुम्हाला कुठं पे करायचे आहेत तर गुगल पे असेल, फोन पे असेल, त्या ठिकाणी आपला नंबर आहे 96 89 14 16 30. नंबर व्यवस्थित लिहा, 96 89 14 16 30 हा काय आहे आपला नंबर आहे. या नंबरवरती तुम्हाला काय करायचं आहे 99 रुपये गुगल पे, फोन पे वगैरे करायचे. नंबर पुन्हा सांगतो 96 89 14 16 30 आणि याच नंबरवरती त्याचा स्क्रीनशॉट काय करायचा तुम्हाला मित्रांनो व्हॉट्सॲपला शेअर करायचा आहे. ओके, पुढचा प्रश्न काय आहे आपला प्रश्न क्रमांक 5 आहे. 5वा प्रश्न काय विचारले पहा, ताशी 60 किलोमीटर वेगाने जाणारी आगगाडी एका खांबास 30 सेकंदात ओलांडते तर आगगाडीची लांबी किती. लांबी म्हटल्या कुठे येईल अंतरात येईल. सूत्र लिहायची गरज आहे का, चला जाऊ द्या लिहून टाकतो. बघ काय आता म्हटलं होतं लिहिणार नाही पण लिहून टाकतो. काय अंतर बरोबर वेग गुणिले वेळ गुणिले 5/18. ओके, सूत्र तोंडात ठेवायचं असतं, प्रत्येक वेळेस लिहायची गरज नाही, सूत्र डोक्यात ठेवायचं. ओके, पण आता इथं तुम्हाला माहिती राहावं समोर समोर प्रत्येक वेळेस समोर आल्यामुळे तुमच्या काय होईल पाठ होऊन जाईल, याच्यासाठी काय करतो या ठिकाणी सूत्र लिहित आहे. ओके, मग या ठिकाणी आपल्याला काय सांगितलंय आगगाडीची लांबी काढायला सांगितली. मग तुम्हाला मी काय सांगितलं होतं लांबी असली की कुठं घ्यायची अंतरामध्ये घ्यायची. मग या ठिकाणी काय होईल x बरोबर काय वेग किती दिलाय ताशी 60 किलोमीटर वेगाने, वेग 60 जशाच तसा गुणिले वेळ किती दिलाय 30 सेकंद, किती 30 सेकंद. मग गुणिले 30 गुणिले सूत्रातले आपल्या 5/18 जसेच तसे. विषय संपला ना भाई. हे आकडे पाहिले तर मोगाच्या सारखेच आहेत पण उत्तर वेगळे येणारे पहा बरं का. मग काय होईल पहा पुन्हा 6 आणि भाग बसतो आपला 6 त्रिक 18 6 10 60. आपण मोगाच भाग दिलता मागच्या गणितात त्याच्यामुळे पाठच असेल. ओके, किती येतं x बरोबर किती येतं 10 गुणिले 10 100, 100 गुणिले 5 बरोबर किती 500. आगगाडीची लांबी किती असणार मित्रांनो 500 मीटर असणार आहे. कुठे 500 मीटर ऑप्शन आपल्याला ऑप्शन क्रमांक 1 आहे आपल्याला 500 मीटर.
एवढं सोपं आहे पहा. आता या ठिकाणी पहा, हेच गणित तुम्ही सूत्र न लिहिता किती फास्ट सोडू शकता पहा. काय विचारलं आपल्याला? लांबी विचारली. लांबी कुठं घ्यायची? अंतरात घ्यायची. अंतरात लांबी घ्यायची म्हटलं लांबी काय म्हणावं लागेल? विचारली म्हटलं ती x म्हणावं लागेल. वेग किती दिलाय? 60. वेळ किती दिलाय? 30. गुणिले काय करायचं फक्त आपल्याला 5/18 भाग देऊन घ्यायचा 3. 10 3 1 3 10 10 गुणिले 10 गुणिले 5 बरोबर किती? 500. आलं आपलं उत्तर. किती सेकंदात येतंय? 5 सेकंद लय झाले. सूत्र प्रत्येक वेळेस लिहायची गरज नाही. सूत्र तुम्ही काय करायचे? डोक्यामध्ये ठेवायचे. ओके. आता तुम्हाला मी सांगितलं होतं पहा, हेच गणित तुम्हाला मी फिरून विचारतो पहा. आपल्याला जर असं सांगितलं आगगाडीची लांबी किती असं याच्याऐवजी आगगाडीची लांबी आपली किती आलेली आहे? 500 मीटर. ओके. 500 मीटर आपली आगगाडीची लांबी आलेली आहे पहा. मग या ठिकाणी आपल्याला जर असं विचारलं की एक 500 मीटर लांबीची आगगाडी एका खांबास 30 सेकंदात ओलांडते तर तिचा ताशी किलोमीटर वेग किती असं जर विचारलं, काय वेग विचारलं म्हणजे आता या ठिकाणी वेग कट करून टाकू आपण. वेग जर विचारलं आपल्याला तर काय करावं लागेल? अंतर किती दिलंय आपल्याला? लांबी किती दिली? 500 गुणिले काय होईल पहा, सॉरी गुणिले नाही 500 बरोबर काय होईल? वेग. वेग काय आपल्याला दिलेला आहे? वेग काढायचा आहे म्हटलं वेग x गुणिले वेळ किती आहे? 30 सेकंद गुणिले काय होईल? 5/18. ओके. 3 भाग बसतोय पहा 10. पुन्हा काय होतंय? 2 भाग बसतोय. डायरेक्ट 6 भाग दिला असता तरी आपल्याला परवडलं असतं. या ठिकाणी काय होईल? 5. मग 5 गुणिले 5 बरोबर किती? 25. या ठिकाणी काय होईल? 25/2 खालचे जशाच तसे राहतील. ओके. मग आपलं गणित काय होईल? 500 बरोबर x गुणिले काय? 25/2. ओके. मग या ठिकाणी काय होईल आपल्याला? हे 25/2 काय करावं लागतील? बरोबरच्या अलीकडे आणावं लागतील. बरोबरच्या अलीकडे आणले तर त्यांना काय करावं लागेल? आपल्याला उलट करावं लागेल. म्हणजे गुणिले काय होतील? 2 किती होतील? 25. बरोबर काय होईल आपला? x येणार आहे. ओके. मग या ठिकाणी पहा 25 1 25 25 गुणे 50 25 गुणे किती? 50 पुढचा शून्य जसाच तसा. सॉरी या ठिकाणी आपलं किती येतंय? 3 येतंय. ओके. किती येतंय? 3 येतंय. म्हणजे या ठिकाणी 25/3 राहणार आहे. मग काय होईल? 20 गुणिले 3 बरोबर किती? 60. किती आला आपला वेग? 60 किलोमीटर आपला काय आला? वेग आला. लक्षात येतंय? अतिशय सिंपल आहे. फक्त तुम्हाला काय करायचंय? समजून घ्यायचंय. आता या ठिकाणी आपल्याला पुन्हा काय पहा, लांबी किती दिली? 500 मीटर. लांबी किती आहे आपली? 500 मीटर. वेग आपल्याला 60 दिलाय आणि आपल्याला जर विचारलं की तिला एका खांबास ओलांडायला किती वेळ लागेल असं जर आपल्याला विचारलं तर आपल्याला गणित काय करावं लागेल पहा. 500 बरोबर काय? वेग किती? 60 गुणिले वेळ किती? वेळ x घ्यावा लागेल गुणिले काय? 5/18. 6 भाग बसतोय पहा. 6 किती? 18. 6 10 60. ओके. म्हणजे काय होईल? 500 बरोबर काय होईल? 10 गुणिले 5 50/3. ओके. आणि आपला x गुणिले x जशाच तसा. ओके. मग या ठिकाणी 50/3 आपल्याला बरोबरच्या अलीकडे आणावं लागतील. मग ते काय होतील? 500 गुणिले 3 छेद किती? 50 बरोबर किती? x. ओके. 5 0 कट होईल, 0 कट होईल. 5 1 5 5 10 किती? 50. 10 गुणिले 3 बरोबर किती? 30. एका खांबास ओलांडण्यास किती वेळ लागेल? 30 सेकंद लागेल. लक्षात येतंय? तुम्ही कशाही प्रकारे गणित शिकू शकता पण कधी सूत्र तुमच्या डोक्यात असेल तर. मग सूत्र काय पहा, अंतर बरोबर वेग गुणिले वेळ गुणिले 5/18 एवढंच लक्षात ठेवायचंय. मग तुम्हाला अंतर विचारलं तर अंतर x घ्यायचं आहे. वेग विचारला असेल तर वेग x घ्यायचा आहे. वेळ विचारला असेल तर वेळ x मांडायचा. ओके. विषय संपला. पुढचं गणित काय? 6 नंबरचं पहा. 400 मीटर लांबीच्या गाडीला ताशी वेग 72 किमी आहे तर एक विजेचा खांब ओलांडण्यास तिला किती वेळ लागेल? पुन्हा इथं काय सांगितलं आपल्याला? वेळ काढायला सांगितलाय. लांबी किती दिली? 400 मीटर लांबी दिली. ओके. मग आपलं सूत्र काय आहे? लांबी किंवा अंतर बरोबर वेग. वेग किती आपल्याला? 72 गुणिले वेळ. वेळ आपल्याला काढायला सांगितलं म्हटलं वेळ काय घ्यावा लागेल? x घ्यावा लागेल गुणिले किती? 5/18. ओके. 18चा पाडा पाठ करायचा. 18चा पाडा खूप महत्वाचा या रेल्वेच्या गणितात. 18 1 18 18 चौक किती? 72. 4 गुणिले 5 बरोबर किती होईल आपलं? 20 होईल.
मग आपलं गणित काय होईल पहा, 400 बरोबर 20 गुणिले x. ओके, 20 गुणिले x लिहिलं काय किंवा x गुणिले 20 लिहिलं काय याच्यामध्ये काही फरक होत नाही. लक्षात येतंय. मग या ठिकाणी काय होईल पहा, आपलं हे 20 आपल्याला अलीकडे आणावं लागतील. 20 इथं काय x सोबत काय गुणिले आहेत, मग ते अलीकडे आणल्यावर काय होतील, भागिले होतील. मग 400 भागिले 20 बरोबर काय राहील आपला x राहील. 0 0 कट होईल पहा, 2 ने भाग बसतोय, 2 आणि पुढचा 0 जसा तसा किती 20. किती वेळ लागेल तिला, 20 सेकंद लागतील. कुठे 20 सेकंद ऑप्शन आपल्याला पहा, x बरोबर आपले किती आलेले आहेत 20 आलेले आहेत. मग 20 सेकंद ऑप्शन आपल्याला कुठे पहा बरं, ऑप्शन क्रमांक 4 आहे आपल्याला 20 सेकंद. लक्षात येतं मित्रांनो, अतिशय सिंपल आहे. याच्यामध्ये तुम्हाला काही जास्त डोकं चालवायची गरज नाही, फक्त तुम्हाला सूत्र लक्षात ठेवायचे. ओके, पुढचा प्रश्न काय पहा, 7 नंबरचा प्रश्न आहे. त्याच्या अगोदर मित्रांनो, जर तुम्ही अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लगेच व्हिडिओला एक लाईक करून घ्या. ओके, प्रश्न नंबर 7 आहे. काय विचारले पहा, विनय 20 किलोमीटर प्रति तास वेगाने धावत असेल तर त्याला 400 मीटर अंतर धावण्यास किती वेळ लागेल. सूत्र सोडायचंय का आपल्याला, अजिबात नाही सोडायचं. काय सांगितलंय आपल्याला, अंतर सांगितलंय. किती अंतर किती दिले आपल्याला 400 मीटर. ओके, मग 400 बरोबर काय होईल आपला वेग किती दिलाय 20 गुणिले आपल्याला वेळ काय केलाय, वेळ काढायला सांगितलंय ना, मग वेळ x होईल गुणिले आपले किती 518. या ठिकाणी पहा आपल्याला काय होतोय, 2 ने भाग बसतोय पहा, 2 ने 20 ला भाग दिला 10, 2 ने 18 ला भाग दिला, किती राहिले खाली 9. ओके, मग या ठिकाणी आपलं गणित कसं झाले पहा आता सध्या, 400 बरोबर 10 गुणिले 5 किती 50, छेदामध्ये 9 जशास तसे गुणिले काय x. ओके, मग या ठिकाणी काय करणार आपल्याला 50/9 बरोबरच्या अलीकडे आणायचे. म्हटलं ते कसे होतील, 400 गुणिले 9 छेद काय होईल 50 बरोबर काय होईल आपला x जशास तसा. हा 0 कट होईल, हा 0 कट होईल, 5 1 5, 8 5 किती 40. काय राहिलं 8 गुणिले 9 राहिलं, x बरोबर 8 गुणिले 9, 8 9 किती मित्रांनो 8 9 72. मग आपल्याला काय विचारलं होतं, किती वेळ लागेल, मग किती वेळ लागेल तर 72 सेकंद वेळ लागेल. मग कुठे आपल्याला ऑप्शन 72 सेकंद, ऑप्शन क्रमांक 3 आपल्याला दिलेलं आहे 72 सेकंद. पुढचं गणित आहे पहा, आपलं गणित क्रमांक किती आहे 8 आहे. काय विचारलंय, एका 63 किमी तास या वेगाने धावत असणाऱ्या 280 मीटर लांब ट्रेनला एक इलेक्ट्रिक खांब पार करण्यासाठी किती वेळ लागेल. इथं पुन्हा आपल्याला काय विचारलंय, वेळ विचारलेला आहे. ओके, मग अंतर किती दिलं आपल्याला, लांबी किती दिली ट्रेनची 280, 280 बरोबर काय होईल आपला वेग किती आहे 63 गुणिले वेळ आपल्याला विचारलाय, म्हटलं वेळ काय होईल x गुणिले काय 5/18. ओके, मग या ठिकाणी पहा गुणाकार भागाकार गणिती क्रिया आपल्याला करून घ्यायची. 9 ने भाग बसतोय पहा, 9 2 18, 9 7 किती 63. ओके, 7 गुणिले 5 बरोबर किती होईल 35, छेदामध्ये किती राहतील आपले 2 जशास तसे. ओके, म्हणजे या ठिकाणी आपलं गणित कशा प्रकारे राहिले पहा, 280 बरोबर किती x गुणिले 35/2 किती 35/2. मग काय होईल आपलं गणित 280 35/2 आपल्याला काय करावं लागतील, बरोबरच्या अलीकडे आणावं लागतील. म्हटल्यावर ते काय करायचे असतात, उलटे करायचे असतात. कधी इथं गुणिलेचं चिन्ह असेल तर म्हणजे काय होईल 2 छेद काय होईल 35 बरोबर किती x. ओके, मग या ठिकाणी पहा 35 1 35, 35 8 किती 280, 8 गुणिले 2, 8 गुणिले 2 बरोबर किती 16, x बरोबर किती आला 16 आला. x काय होता आपला वेळ होता, मग किती वेळ लागेल 16 सेकंद वेळ लागेल. कुठे ऑप्शन, ऑप्शन क्रमांक 4 आहे आपल्याला 16 सेकंद. अगदी सिंपल आहे, अगदी बेसिक आहे. ओके, याच्यात तुम्हाला जास्त काही डोकं चालवायची गरज नाही, फक्त सूत्र महत्वाचं आहे. सूत्र लक्षात ठेवा, एकाच सूत्रावरती तुम्ही 3 प्रकारचे गणित सोडवू शकता. ओके, काय विचारलंय, ताशी 60 किमी वेगाने धावणारी 1200 मीटर लांब रेल्वे गाडी एका खांबास किती कालावधीत ओलांडेल. आता कशात ओलांडेल विचारलंय, खांबास ओलांडेल. गणित पहा फिरून फिरून विचारलेत आपल्याला, गणित फिरून फिरून विचारलेत, पण आपलं सूत्र तेच आहे. अंतर किती दिलंय, अंतर म्हणजेच काय लांबी किती दिली 1200 बरोबर वेग किती दिलाय 60. काय विचारलं आपल्याला, कालावधी म्हणजेच काय वेळ x गुणिले 5/18
कितनी भाग बसतोय 6 ने बसतोय पा 6 त्रिक 18 6 10 60 ओके काय झालं 10 गुणिले 5 50/3 म्हणजेच किती 1200 बरोबर x गुणिले किती 50/3 ओके। मग या ठिकाणी गणित काय होईल आपल्याला 50/3 अलीकडे घ्यावे लागतील। आता हे तुमचा पाठ झाला असेल तुम्हाला माहिती झालं असेल अलीकडे घ्यायचे म्हटल्यावर काय करायचे असतात उलटे करायचे असतात बरोबर काय होईल x 0 कट होईल 0 कट होईल 5 ने भाग बसतोय 5 1 5 5 2 10 खाली किती उरले 12 मधून 10 गेले 2 पुढचा 0 20 5 चौक किती 20 किती 24 24 गुणिले 3 24 त्रिक किती मित्रांनो 24 त्रिक 72 म्हणजे किती कालावधीत ओलांडेल मित्रांनो तर तिला ओलांडण्यासाठी 72 सेकंद लागतील। मग 72 ऑप्शन कुठे पहा आपल्याला ऑप्शन क्रमांक दिलेला आहे आपल्याला 2 दिलेला आहे 72 सेकंद। अगदी किरकोळ आहे अगदी सोपं आहे मित्रांनो फक्त तुम्हाला झटपट सूत्र तुमच्या डोक्यामध्ये पाहिजे। काय विचारलंय ताशी 40 किमी वेगाने जाणारी 60 मीटर लांबीच्या मालगाडीस 600 मीटर लांबीच्या मालगाडीस 600 मीटर लांब पूल ओलांडायला किती वेळ लागेल किंवा किती सेकंद लागतील। गणित पहा आता इथं काय दिले आपल्याला 2 अंतर दिलेत 2 देऊ 3 देऊ 10 देऊ काहीच करायचं नाही आपल्याला फक्त त्यांची बेरीज करायची। मग काय होईल 600 काय लांबीचं अंतर आहे त्याच्यानंतर काय बोगद्याचं अंतर किती आहे 600 बरोबर काय होईल दोघांची फक्त बेरीज करायची बाकी काहीच नाही। वेग आपला काय होईल 40 गुणिले वेळ विचारले म्हटलं x गुणिले 5/18 काय होईल या ठिकाणी पहा वेगांची बेरीज होईल अंतराची काय होईल बेरीज होईल एकूण अंतर किती होईल 1200 बरोबर काय होईल 2 ने भाग बसतोय पहा 9 इथं किती राहतात 20 राहतात ओके। मग काय होईल x जसाच तसा गुणिले काय होईल 20/5 100 छेदामध्ये 9 100/9 मग इथं काय होईल 1200 गुणिले 9 छेदामध्ये किती 100 बरोबर काय राहील x ओके। 0 कट होईल हा 0 कट होईल हा 0 कट होईल हा 0 कट होईल काय राहिलं 12 गुणिले 9 12 9 किती मित्रांनो तर 12 9 108 ओके। पहा बरं 108 आपल्याला एक ऑप्शन कुठे ऑप्शन 108 ऑप्शन क्रमांक 3 आहे आपल्याला 108 अतिशय सिंपल आहे अतिशय बेसिक आहे लक्षात येतंय खूप सोपं आहे मित्रांनो फक्त तुम्हाला समजून घेता आलं पाहिजे। चला पुढच्या प्रकरणाकडे पुढच्या गणिताकडे जाऊ काय विचारलंय एक रेल्वे ताशी 40 किमी प्रति तास वेगाने धावते तर ती रेल्वे 1560 मीटरचे अंतर किती सेकंदात कापेल पुन्हा वेळच विचारलाय गणित पावर का पण प्रत्येक गणितामध्ये काय शाब्दिक घोळ केलेला आहे वेगवेगळं विचारलेलं आहे पण विचारलं शेवटी एकच त्यांनी सूत्र एकच लावायचं याच्यासाठी काही दुसरं डोकं चालवायचं नाही। अंतर किती दिलंय कापायचं अंतर किती दिलंय 1560 जशाच तसं 1560 बरोबर वेग किती आहे 40 वेळ काय आहे वेळ विचारलाय म्हटलं काय घ्यायचा x गुणिले 5/18 विषय संपला एवढी मांडणी झाली की आपलं उत्तर आलं म्हणायचं 2 ने भाग बसतोय या ठिकाणी 9 राहतील या ठिकाणी काय राहतील 20 राहतील ओके। या ठिकाणी किती आहेत आपले 1560 मग गणित काय होईल आपलं 1560 बरोबर काय होईल x गुणिले काय होईल 20/5 100 छेदामध्ये किती 9 ओके। मग या ठिकाणी गणित काय होईल आपलं पहा 1560 गुणिले 9 छेदामध्ये किती 100 बरोबर आपलं काय असणार आहे x ओके। मग या ठिकाणी पहा हा 0 काय होईल कट होईल हा 0 कट होईल 10 ने जर 156 ला भाग दिला तर काय होईल मित्रांनो या ठिकाणी काय होईल आपल्याला पॉईंट द्यावा लागेल ओके 10 कटतील म्हणजे काय होईल 15.6 गुणिले 9 x बरोबर आपलं किती राहिलं 15.6 गुणिले 9 गुणाकार करून घ्यायचा। चला 9 सक किती 54 किती 4 हातचे किती येतील 5 ओके 9 5 45 हातचे 5 किती झाले 50 पुन्हा हातचे किती येतील 5 ओके 9 1 9 9 5 किती 14 ओके। आता पॉईंट किती संख्या सोडून द्यायचं आपल्याला एक संख्या सोडून काय आलं उत्तर आपलं 140.4 सेकंद वेळ लागेल आहे का बरं ऑप्शन आपल्याला 140.4 सेकंद ऑप्शन क्रमांक 3 आपल्याला दिलेला आहे 140.4 सेकंद। कुणाला सोपे वाटतील गणित कुणाला अवघड वाटतील
ज्याला समजले असतील त्यालाही काय होतील, अगदी सोपे वाटतील. ओके, ज्याला अवघड वाटतात ना त्याने आपलं सूत्र पुन्हा एकदा डोक्यात तपासून पाहावं. सूत्र काय होतं आपलं, अंतर बरोबर वेग गुणिले वेळ गुणिले 5/18. ओके, 12 नंबरचा प्रश्न, ताशी 60 किमी वेगाने जाणारी 220 मीटर लांबीची आगगाडी एक पूल 36 सेकंदात पार करते, तर त्या पुलाची लांबी, आता इथं काय विचारलंय, पुलाची लांबी विचारलंय. ट्रेनची लांबी आपल्याला दिलेली आहे आणि पुलाची लांबी विचारलंय. मग काहीच नाही, तुम्हाला काय सांगितलं होतं, जेवढ्या लांबी असतील त्यांची काय करायची, आपल्याला बेरीज करायची. मग 220 अधिक काय होईल आपलं, पुलाची लांबी माहिती आहे का आपल्याला, जी गोष्ट माहिती नाही ती काय करायची असते, x बरोबर बाकी आपलं सेम राहील, वेग 60 गुणिले वेळ, वेळ दिलेला आहे आपल्याला 36 सेकंद गुणिले 5/18, आपल्या सूत्रातले 5/18. नाही तर एखादं लगेच कमेंट करील, सर 5/18 कुठून आले, 5/18 कुठून आले. बाबा ते आपल्या सूत्रामध्ये आहेत, लक्षात ठेव. मग या ठिकाणी काय होईल, 18 × 18, 18 × 2 काय होईल 36. ओके, मग आपलं गणित कसं राहते पहा, 220 अधिक x, हे अंतर 220 आहे ना आपलं, हो 220 आहे. ओके, अधिक x बरोबर किती, 60 गुणिले 2, 60 2 किती 120, 120 गुणिले 5 म्हणजे 12 पंचे किती, 60 म्हणजे किती 600. ओके, मग या ठिकाणी काय करावं लागतील, हे 220 आपल्याला बरोबरच्या पलीकडे घेऊन जावं लागतील. मग इथं काय ते चिन्ह नाही म्हणजे काय असतंय, प्लस असतंय, पलीकडे गेल्यावर काय होतील, मायनस होतील. मग काय होईल, x बरोबर 600 मायनस काय होईल 220 बरोबर किती मित्रांनो, 380. असल्या वजाबाक्या फटाफट आल्या पाहिजेत, बेरीज फटाफट आली आहे. 380 मीटर कुठे आहे आपल्याला, ऑप्शन पहा बरं, पुलाची लांबी किती आहे 380 मीटर आहे का, ऑप्शन क्रमांक पहिलंच दिलेलं आहे पहा 380 मीटर. काही विचारू द्या, रेल्वेची लांबी विचारू, पुलाची लांबी विचारू, रेल्वेचा वेग विचारू, रेल्वेचा वेळ विचारू, खांब ओलांडण्यास वेळ विचारू, पूल ओलांडण्यास लागणारा वेळ विचारू, काही फरक पडत नाही. ओके, सूत्र एक डोक्यात ठेवायचं फक्त. पुढचा प्रश्न काय 13 नंबरचा, काय विचारले पहा बरं, फटाफट वाचून घ्यायचं, फटाफट काय विचारले पहा, 200 मीटर लांबीच्या आगगाडीस 72 किमी वेगाने एक पूल ओलांडण्यास 1 मिनिट वेळ लागतो. पहा बरं का, आता मिनिटीत वेळ कशा दिला आपल्याला, 1 मिनिटात दिलाय, मिनिटात दिलाय ना, लगेच 60 सेकंदात कन्वर्ट करायचा. 1 मिनिटच बरोबर किती सेकंद, 60 सेकंद. तर त्या पुलाची लांबी किती, काय विचारलंय, पुलाची लांबी विचारलंय. ओके, मग पुन्हा काय होईल, रेल्वेची लांबी दिलेली आहे आपल्याला 200, 200 जशाच तसे अधिक काय होईल, पुलाची लांबी x बरोबर काय होईल, वेग किती दिलाय 72 गुणिले काय होईल, वेळ किती दिलाय 1 मिनिट म्हणजे किती वेळ दिला आपल्याला 60 सेकंद गुणिले 60 सेकंद गुणिले आपले सूत्रातले 5/18. 5/18 मात्र आपले विसरायचे नाही मित्रांनो, लक्षात ठेवा. मग या ठिकाणी पहा भाग बसतोय, 18 × 18, 18 चौक किती 72. गणित काय राहील आपलं पहा, 200 अधिक x बरोबर पहा गुणाकार करून घ्यायचा आहे, 6 चौक किती 24, पुढचा शून्य किती झाले 240, 24 5 किती 120, पुढचा शून्य किती झाले 1200. किती गुणाकार येतोय 1200, वाटलंस तर पुन्हा करून घेऊ, इकून करू उलटा एकदा, 6 पंचे 30, पुढचा शून्य जसा तसा किती 30 व शून्य दिला 300 होतील, 300 गुणिले 4 बरोबर किती 1200. मग या ठिकाणी काय होईल, x बरोबर काय होईल आपलं 1200 वजा किती होतील 200 होतील ना, का 200 होतील असं परत विचारते नाही सांगितलं, तर हे 200 आपल्याला काय करावं लागतील, बरोबरच्या पलीकडे घेऊन जावं लागेल. मग इथं प्लस येत म्हटलं, पलीकडे गेलो काय होतील ते मायनस होतील. 1200 मधून 200 गेले, किती राहिले खाली 1000. 1000 काय आलंय आपलं, काय विचारलं होतं आपल्याला, पुलाची लांबी विचारली होती, किती आहे 1000 मीटर. कुठे ऑप्शन, ऑप्शन क्रमांक पहिलंच दिलेलं आहे आपल्याला 1000 मीटर. म्हणजे तुम्हाला काही विचारतो मित्रांनो, तुम्हाला फक्त एक सूत्र डोक्यात ठेवायचं आहे. पुन्हा शेवट मी एकदा सूत्र सांगतो पहा तुम्हाला, सूत्र काय आपलं, अंतर. आता अंतर म्हणजेच काय तर लांबी, नाही तर पुन्हा तुम्ही म्हणायचे लांबी ना अंतर याच्यात घोळ होईल. अंतर म्हणजेच काय लांबी बरोबर काय वेग गुणिले वेळ गुणिले 5/18, एवढं सूत्र लक्षात ठेवायचं. ओके, पुढचा प्रश्न 14 नंबरचा प्रश्न आहे मित्रांनो आपला. या ठिकाणी पहा मध्ये आपलं पेज आलं, त्याच्यामुळे खाली 2 ऑप्शन आपले काय दिलेत खाली गेलेत, परंतु काही अडचण नाही. आशा करतो तुम्हाला ते 100% दिसत असतील, नाही दिसतच आहेत. ओके, राजधानी एक्सप्रेस मुंबईहून ताशी 120 किमी वेगाने दिल्ली येथे
12 तासांनी पोहोचते. किती तासांनी पोहोचते? 12 तासांनी पोहोचते. तर मुंबई ते दिल्ली अंतर किती आहे असं आपल्याला विचारलेलं आहे. मग या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला काय करायचं मित्रांनो, तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचं आहे की मुंबई ते दिल्ली अंतर किती आहे. आता ह्या गणितातलं अंतर किती आहे बरं का, नाही तर एखादं लगेच गुगलला सर्च करेल मुंबई ते दिल्ली अंतर किती आहे, लिहून टाकीन. ते अंतर लिहायचं नाही बाबा भूगोलमधलं, गणितातलं अंतर काय असेल ते सांगायचं. ह्या 4 ऑप्शनमध्ये तुमचं उत्तर आलं पाहिजे. ऑप्शन काय आहेत पहा, 1212 किलोमीटर, 1400 किलोमीटर, 1200 किलोमीटर आणि 1400 किलोमीटर, 1440 किलोमीटर. एवढ्यापैकी आपलं उत्तर आलं पाहिजे. तुमचं येणारं उत्तर कमेंटमध्ये सांगा. त्याचबरोबर पुन्हा एकदा सांगतो, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक करा. आपला व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतोय सुद्धा तुम्ही काय करू शकता, कमेंटमध्ये आपल्याला नक्की सांगू शकता. त्याचबरोबर आपला व्हिडिओ तुमच्या मित्रपरिचितांना काय करायचा, नक्की फॉरवर्ड करत जा, नक्की शेअर करत जा. ओके, धन्यवाद मित्रांनो. भेटूया आपल्या उद्याच्या पुढचा व्हिडिओ काय असणार आहे आपला उद्या, याच प्रकरणाचा काय असणार आहे, भाग 2 असणार आहे. ओके, भेटूया या भाग 2 मध्ये उद्या सकाळी पुन्हा. ओके, धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.